जे खरेदी करत होतो त्याची किंमत ही 4 पटीने वाढली. म्हणजे आमची गुंतवणूक 2017पेक्षा 4 पटीने वाढली, परंतु आमच्या नफ्यात कोणतीही वाढ नाही. आणि त्यात आलेलं E20 म्हणजे इथेनॉलमुळं गिरायकांचा आणि पंपवाल्यांचा पण काहीतरी गैरसमज होतोय. ती कंपनीने राबवलेली पॉलिसी असल्यामुळं इथेनॉलचा पाण्याशी संपर्क आला की काही किरकोळ वाद तयार होतात, पण यात डीलरचा म्हणजे पेट्रोल पंप व्यावसायिकाचा कुठलाही संबंध येत नाही. परंतु यात वादातून वाद टोकापर्यंत जातात, पोलीस स्टेशनपर्यंत जातात. अशा अनेक अडचणींना, छोट्या छोट्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं. आमचे टॉयलेट असतील, बाथरूम असतील, की जो आम्हाला गिराईकाच्या सुविधासाठी टॉयलेट यूज करायला परवानगी दिली असताना बाहेरचे लोक येतात, टॉयलेट करतात, घाण करतात. कधी स्वच्छता आम्ही प्रयत्न करतो, त्याची कॉस्ट कटिंग आम्हाला पुरत नाही. लाईट बिल असतील, कंपनीने डिस्प्ले म्हणून खूप सारे लाईटची फॅसिलिटी दिली, ती आम्ही स्वीकारतो, आम्हाला मान्य आहे. पण आज लाईट बिलचे रेट एवढे वाढले की एवढं प्रचंड लाईट बिल येतं. परत गव्हर्नमेंटचे शासनाचे जे नियम आहे मिनिमम वेजेस, त्यापेक्षाही जास्त आम्हाला पगार नोकरांना द्यावा लागतो. म्हणजे जे डिलिव्हरी बॉय असतात, जे गिरायकांना पेट्रोल डिझेल भरतात, त्यांनाही पगाराची प्रचंड अशी वाढ झाली. या सगळ्यात आमचा पेट्रोल डीलर व्यावसायिक खूप आर्थिक अडचणीत सापडला. म्हणजे त्याची माल खरेदी करण्याची सुद्धा क्षमता नसते. त्यासाठी आम्ही हे आंदोलन घेतोय आणि आंदोलनाची सुरुवात अतिशय शांततेने आणि नम्र अशी आमची आहे की आम्ही सर एक कन्फ्युजन आहे जनतेमध्ये. तुमचं पर्सेंटेज वाढवायची मागणी सरकारकडे आहे की कंपनीकडे? पहिल्यांदा आमची कंपनीकडे. आम्ही शेवटी कंपनीचा माल विकतो. कंपनी आमची मेन डीलर आहे, आम्ही सब डीलर आहे. थोडक्यात मी तुम्हाला समाजाच्या बाबतीत पेट्रोल डिझेल काय आहे, तुम्हाला किती हवं आहे? ज्याप्रमाणे आम्हाला 2017च्या त्या अगोदर आमचा खरेदी दर होता, त्याच प्रमाणात वाढलेल्या दरानुसार आम्हाला कमिशन मिळालं. आजचा दर वाढला. जेव्हा एका तुम्हाला माहिती आहे जुने दर किती होते, तेव्हा आम्हाला मार्जिन ही पर्सेंटेजवर भेटत नाही, आम्हाला मार्जिन ही लिटरवर भेटते. त्याच्यामुळे टक्क्यात आम्हाला सांगता येत. आम्हाला जसं जसं तुम्ही खरेदी दर वाढवता तसं आमचा विक्री दर वाढला पाहिजे, तेवढेच आम्ही माफक अपेक्षा करतो. पर लिटर पेट्रोल तुम्हाला काय भेटतं आणि तुम्हाला पर लिटरचा पर्सेंटेज काय? आम्हाला 3 रुपये लिटर मागं पेट्रोलमध्ये भेटतं आणि 2 रुपये, 1 रुपये 80 पैसे का 2 रुपये आम्हाला डिझेलमध्ये भेटतं. परंतु खरेदी किंमत खूप वाढली आहे. आम्ही पहिलं एक उदाहरण म्हणून सांगतो, 10 लाख रुपयाला आम्ही टँकर घेतो, तेव्हा हेच भेटत होतं. आणि आज आम्ही 18 ते 20 लाखाला टँकर घेतो, तेव्हा हेच भेटतं. म्हणजे आमची गुंतवणूक डबल झाली. आता किती मागणी आहे? आता त्याप्रमाणे डबल झालंच पाहिजे. नाही, आकडा सांगा ना सर, तुमचा आकडा किती आहे? आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला 5 रुपयापर्यंत पेट्रोलमध्ये भेटलं पाहिजे पर लिटर आणि डिझेलमध्ये 4 रुपयापर्यंत भेटलं पाहिजे. तरी आम्ही कंपनीला सहकार्य करू आणि समजून घेऊ. आता हे आंदोलनाची सुरुवात आहे. काळे फिती लावून आम्ही 1 महिना आणि संपूर्ण बाहेरची लाईट बंद करून 15 जुलै ते 15 ऑगस्ट आंदोलन करतोय. याला जर आम्हाला कंपनीने, सरकारने काही रिस्पॉन्स दिला नाही, प्रतिसाद दिला नाही, कुठले नो परचेस असेल, वेळोवेळी जसं करता येईल, जशी आमची संघटना किंवा आमची राज्याची संघटना, आमची भारताची संघटना आम्हाला आदेश करेल, त्याप्रमाणे आम्ही पुढील आंदोलन. तुमच्या या पावलामुळे सामान्य नागरिकाला त्रास होईल? सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये म्हणूनच ही सुरुवात आहे. सामान्य नागरिकच आम्ही समोर केंद्र म्हणून ठेवतो. झाले रे देवा. सामान्य नागरिकाला समोर ठेवूनच आज आम्ही हळूहळू जातो की आमच्या भावना पोचल्या पाहिजे आणि तुमच्या थ्रूच्या भावना पोचतील, तुमच्या मार्फत आमच्या भावना पोचतील, अशा आम्ही आशा वाटतो. ओके, थँक्यू. देने का मकसद एक ही है कि हमारा जो कमीशन है 2017 से हमारा कमीशन हम लोग का बढ़ा नहीं, क्योंकि गवर्नमेंट ने अपूर्व चंद्र कमेटी की एक रिपोर्ट है जो गवर्नमेंट ने अपूर्व चंद्र को बिठाए थे, और उसकी रिपोर्ट के अंदर है कि एवरी जो रेट बढ़ते हैं या कम होते हैं जो भी है, उन्होंने कहा था कि इनको कम से कम 5% कमीशन मिलना चाहिए. तो हमारे को ना 5% मिल रहा है. फिर गवर्नमेंट ने बोली कि हम क्वार्टरली बढ़ाएंगे, जैसा एवरी 3 मंथ्स 4 मंथ्स को आपका कमीशन बढ़ेगा या तो घटेगा. तो वो भी 2017 से वो कुछ बढ़ा नहीं. दूसरी बात, अभी जैसा गवर्नमेंट जो ग्रीन फ्यूल के तरफ जा रही है, जैसा अभी हमने आपको कहा कि इथेनॉल जो डाल रहे 20%, तो आज 20% इथेनॉल ज़्यादा से ज़्यादा उनको परचेस करते होंगे 60-70 रुपये के, इसमें जो 40 रुपये का मार्जिन है. तो हम चाहते हैं कि वो कम से कम हमारे को पास ऑन करे या तो आम जनता को पास ऑन करे कि उतना रेट कम करो आप. तो हमारा मानना यही है कि 2017 से हमारे को कोई कमीशन गवर्नमेंट ने बढ़ाई नहीं है और हमारे खर्चे बढ़ रहे हैं. और जो नए पंप डाल रहे गवर्नमेंट, जिसमें उन्होंने वादा करे थे कि भाई
लाख लीटर आपका बिकेगा तो वो बेचारा बेच रहा 70,000 लीटर, तो उसको भी कंपनसेशन देना चाहिए, क्योंकि ये मिनिमम एक ये रहता है, गारंटी रहती है कि उसका कम से कम पंप चले। अगर यही अगर रेट चलते रहा तो इसमें काफ़ी पंप बंद होंगे। आप लोग को मालूम भी हुआ होगा कि कई पंप बंद पड़े हुए। उसका कारण यही है कि जो एक वाइबिलिटी जो हमारा ROI नहीं निकल रहा है, तो जब ROI नहीं निकल रहा है तो पंप बंद होगा, और अगर ऐसी पंप बंद होते जाएंगे तो एक पंप पे कम से कम एक छोटा पंप भी रहा तो वहाँ पर 10 से 15 लोगों का स्टाफ रहता है जो 24 घंटे पंप चलता है। तो वो लोग की बेचारों की बेरोजगारी हो जाएगी। हम तो जाएंगे हम उनको भी लेके वो करेंगे। तो हम लोग का यही बोलना है कि हम पहले संभाजी नगर से शुरू कर रहे हैं। हम ब्लैक रिबिन्स बांधेंगे हमारे हाथों पे, लाइट हम 7:30 बजे तक की हम बंद रखेंगे। ये हम 1 महीने तक की हम कोशिश करेंगे। आज 4 बजे हमारी महाराष्ट्र लेवल पे भी हमारी मीटिंग है, जो जूम मीटिंग है, उसमें भी हम लोग ने कहा है कि भाई अभी बहुत हो गया है, अपन कोई ना कोई तो शुरुआत करना। तो ये ऑल इंडिया का मसला है, पर हमने महाराष्ट्र में संभाजी नगर पहला एक डिस्ट्रिक्ट है जो ये पहल करा है। अगर 15 अगस्त के बाद अगर कुछ नहीं होता है तो हम इसको ज़्यादा बढ़ाएंगे, नो परचेज करेंगे, या तो हम पंप बंद करने की भी कोशिश करेंगे। इस विषय में आप मुख्यमंत्री या केंद्र के मंत्रियों से मुलाकात करें। सबसे हमारे जो ऊपर के जो ऑल इंडिया लेवल के जो हमारे जो प्रेसिडेंट हैं, वो अभी में हाल ही में है तो पेट्रोलियम मिनिस्टर से मिले। मैं आपको हुआ तो आपको फोटोज़ भी शेयर करता हूँ, पर उसका कोई असर नहीं हो रहा है। वो सिर्फ बात होती है कि हाँ देखेंगे, उनका ये बोलना रहता है कि ये कंपनी के हाथ में। बात सही है, कंपनी ने करना चाहिए, क्योंकि हम कंपनी को पहचानते हैं। कंपनी ने डीलर का मार्जिन फिक्स करना चाहिए और उन्होंने बढ़ाना चाहिए। तो ये कई साल से 2017 से हम लगे हैं, पर हमारा कोई कमीशन बढ़ रहा है। ओके।